आता बातमी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या संदर्भातली। जळगावातील विद्याप्रसारक संस्थेच्या ताब्यावरून सुरू असणाऱ्या वादाप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन गोत्यात येण्याची शक्यता आहे। कारण पुणे पोलिसांनी जळगावात छापेमारी केली आहे। तर इकडे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या एकनाथ खडसेंनी देखील गिरीश महाजनांना डिवचलंय। पाहूयात। गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पुणे पोलिसांची जळगावात 5 ठिकाणी छापेमारी। विद्याप्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी चौकशी। जळगावच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कथित वादात पुणे पोलिसांचं पथक तपासासाठी म्हणून जळगावात धडकलं। यात भाजपचे आमदार गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत काहीही माहिती नसून दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं। तर महाजनांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ खडसेंनी राजकीय टायमिंग साधत महाजनांना चिमटा काढलाय। एक खोटी केस 3 वर्षापूर्वी कुठेतरी मी कोणाला तरी दम भरला, ही संस्था सोडून दे वगैरे अशी माझ्या खोटी तक्रार म्हणजे 3 वर्ष 12 दिवसापूर्वी झाली असं या ठिकाणी तिथून 500 किलोमीटरवर निंभोऱ्याला ती कंप्लेंट दाखल झालेली आहे। ती कशी झाली याची आपल्याला कल्पना आहे। 3 वर्षामध्ये कोणी तक्रार देत नाही। सत्ता तुमची आल्यावर 1.5 वर्षांनी मग तुम्ही आमच्यावर तक्रार देतात। मला वाटतं खोट्या तक्रारी करण्याचं सत्र वगैरे सुरू आहे। त्याची काही कोणाला काळजी करण्याची गरज नाही। चला आम्ही सामोरं जात आहोत। ईडीच्या चौकशा लागल्यामुळे आता पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना झाला आणि मला तर खरोखरच कोरोना झालेला होता। आताही गिरीश भाऊंना दुसऱ्यांदा कोरोना झालेला आहे। मला वाटतं गिरीश भाऊंच्या मागे मोका लावण्याची प्रक्रिया सुरू दिसते आणि त्या भीतीपोटी तर कोरोना झालेला नाही असा संशय आहे। परंतु जरी कोरोना असला तरी माझी प्रार्थना आहे ईश्वर चरणी की गिरीश भाऊ या कोरोनामधून लवकर बरे व्हावे। त्यांची समाजाला गरज आहे, त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, म्हणून त्यांचं प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी मी प्रार्थना करणार। गिरीश महाजनांना कोरोना झाल्यानंतर खडसेंनी महाजनांवर मोक्काची कारवाई सुरू असल्याचे संकेत दिले होते। त्यानंतर लगेचच पुणे पोलीस जळगावात आल्यानं भाजपच्या गोटात खळबळ उडाली। मात्र मी केलेल्या वक्तव्याचा दुरान्वय संबंध नसून हा योगायोग समजावा असं खडसे म्हणाले। जे काही आता मोक्कामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरांवर वगैरे छापे पुण्याच्या पोलिसांनी घालणं सुरू केलेले आहे। मला वाटतं मोक्याच्या संदर्भामध्ये जी कारवाई सुरू आहे त्याच्यामधली अधिक माहिती घेण्यासाठी हे छापे असावे। आज जे छापे पडलेले आहेत त्याचा आणि काल मी जे मोक्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं त्याचा दुरान्वय संबंध नाही, हा एक योगायोग समजा। ॲडव्होकेट विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 ते 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ सूत्रधार असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई होईलच असा विश्वास विजय पाटील यांना आहे। गिरीश महाजननी जे काम केलंय आमच्या संस्थेच्या संदर्भात, संस्था हडप करण्याचा जो त्याचा मनसुबा होता गिरीश महाजनचा, तो उधळला गेल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे आता गिरीश महाजनपर्यंत या तपासाचे धागेदोरे जातील आणि गिरीश महाजनला सुद्धा मोका लागेल याची मला पूर्ण खात्री आहे। आणि पुण्यात त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आता तिच्यात मोक्काची कारवाई झालेली आहे आणि पुण्याचं पथक आज जळगावात 5-6 ठिकाणी धाडी टाकण्यासाठी आलेलं। खरा मेन सूत्रधार या गुन्ह्यात गिरीश महाजनच आहे। आता नेमकं हे प्रकरण तरी काय आहे ते देखील पाहूया। जळगावच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडित वाद। भोईट गटाला मदत करून महाजन त्यांच्या समर्थकांनी डांबून ठेवत खंडणी वसूल केल्याची तक्रार। ॲडव्होकेट विजय भास्कर पाटलांच्या तक्रारीनंतर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातल्या कोथरूड पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला। 5 ठिकाणी छापेमारी झाली। गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटेंसह एकूण 29 जणांवर गुन्हा दाखल। जळगावातील बहुचर्चित मराठा विद्याप्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईटे गटाला गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी मदत केल्याचा आरोप आहे। गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी डांबून ठेवत खंडणी वसूल केल्याची ॲडव्होकेट विजय पाटलांनी तक्रार केली। या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता। हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला। 5 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली। या प्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटेंसह
एकूण 29 जणांवर निंभोरा इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गिरीश महाजन यांना कोरोनाचा संसर्ग झालाय, त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गिरीश महाजन यांची पोलीस चौकशी करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर जळगावात झालेल्या छापेमारीत पुण्यातल्या पोलिसांना काय धागेदोरे लागतात का, तक्रारीत खरी सत्यता आहे का, हे येणाऱ्या दिवसात कळणारच आहे. रवी गोरेसह अनिल केराळे, TV9 मराठी, जळगाव.